शहरी भाग असो वा ग्रामीण भाग, आर्थिक व्यवहारासाठी आपण लगेच खिशातून नोटा काढतो। अनेकदा घाईत असल्याने कित्येक जण समोरच्याने दिलेल्या नोटा घेतात आणि पुढच्या कामाला निघून जातात। तर काहींना मात्र हातातली नोट खरी की खोटी हेही समजत नाही। हे सांगण्याचं कारण तुम्ही मात्र आतापासून स्वतःकडच्या नोटा नीट तपासून बघा। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी बघा हा रिपोर्ट। चलनात 500च्या बनावट नोटा। तुमच्या खिशातली 500ची नोट तपासा। छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना। दुकानात किंवा कुठेही आर्थिक व्यवहार करत असाल आणि कोणी 500ची नोट काढली तर सावधान। ती नोट नीट तपासून घ्या, कारण 500ची ती नोट बनावट असू शकते। पोलिसांनी बनावट नोटांच्या छापखान्यावर धाड टाकली आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला। 2 इसम 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन काळ्या रंगाच्या थार गाडीमधून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांचाही माग काढला। त्या दोघांनी एका पान टपरीवर जाऊन सिगारेट घेतली आणि त्यावेळी बनावट नोट दिली। त्यानंतर पोलिसांनी 27 वर्षीय निखिल आणि 25 वर्षीय सोमनाथ या दोघांना पकडलं आणि गाडीची झाडाझडती घेताच त्यांच्याकडे 80,000 रुपयांच्या नोटा सापडल्या। पण यामागे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना होता। त्यांनी सखोल तपास करत बीडमधून एकाच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातून 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे MIDC वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। 2021 साली छत्रपती संभाजीनगरात एका घरात आरोपींनी बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता। या कारवाईत आरोपींकडून 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या। तसंच आरोपींकडचा बनावट नोटांसहित कागद, प्रिंटर आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केलंय। या टोळीनं आणखी कोणकोणत्या शहरांमध्ये बनावट नोटा पोहोचवल्यात याचा शोध पोलीस घेत आहेत। गुन्हेगार कितीही हुशार असले तरी शेवटी त्यांचे काळे कारनामे पोलीस शोधून काढतातच। निलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।